चरकसंहितेमधील अष्टोत्तरीय अध्याय. त्यामध्ये 3 भेद असणारे 3 रोग, 3 शोथ, 3 किलास, 3 प्रकारचे रक्तपित्त. 3 शोथ वातज, पित्तज, कफज हे आहेत. 3 किलास रक्तवर्ण, ताम्रवर्ण आणि शुक्लवर्ण हे आहेत. 3 प्रकारचे रक्तपित्त ऊर्ध्व, अधो आणि उभय. ऊर्ध्व म्हणजे ऊर्ध्व मार्गाने 2 नाकपुड्या, 2 कान, 2 डोळे, 1 मुख यातून रक्त बाहेर पडणे. अधो म्हणजे मूत्रमार्गाने, गुदमार्गाने, योनिमार्गाने रक्त बाहेर पडणे याला अधो. ऊर्ध्व आणि अधो दोन्ही मार्गाने रक्त बाहेर पडणे याला उभय असे म्हणतात. त्यानंतर 2 भेद असणारे 8 रोग. 2 ज्वर, 2 व्रण, 2 आयाम, 2 गृध्रसी रोग, 2 कामला, 2 प्रकारचे आमरोग. 2 ज्वर. ज्वर सगळ्यांना माहिती आहे 2 कुठले असतात, शीत ज्वर आणि उष्ण ज्वर. शीत ज्वर त्याच्यामध्ये कशामुळे, शैत्यामुळे उत्पन्न होतो व रोग्याला उष्णताप्रिय असतो. उष्ण ज्वर उष्णतेमुळे उत्पन्न होतो व रोग्याला शीतलताप्रिय असणारा. 2 व्रण, नीज आणि आगंतुज. नीज म्हणजे शरीर दोष उत्पन्न, आगंतुज म्हणजे बाह्य. 2 आयाम, बाह्य आयाम आणि अभ्यंतर आयाम. हे बाह्य आयाम आणि अभ्यंतर आयाम आहेत हे वातरोग आहेत. 2 गृध्रसी रोग, वाताने व वातकफाने. 2 कामला, कोष्ठाश्रित व शाखाश्रित. शाखाश्रित त्याचा अर्थ त्वचा असा आहे 2 कामला. 2 प्रकारचे आमरोग हे आपण पाहिले, अलसक आणि विचूसिका. 2 प्रकारचे आमरोग. 2 भेद असणारे 8 रोग आहेत. 2 ज्वर, 2 व्रण, 2 आयाम, 2 गृध्रसी रोग, 2 कामला, 2 प्रकारचे वातरक्त, 2 प्रकारचे अर्श. 2 प्रकारचे वातरक्त कोणते, गंभीर आणि उत्तान. 2 प्रकारचे अर्श, शुष्क व आर्द्र. हे झाले 2 भेद असणारे 8 रोग. आता आपण पाहणार आहोत 1 भेद असणारे 3 रोग. हे खूप सोपे 1 भेद असणारे. उरुस्तंभ, संन्यास आणि महागत.